सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निपातासाठी एक आंतरराष्ट्रीय लढाऊ संघटना लोकसेना. संकल्पना श्री राजीव शांताराम थत्ते, B.Pharm MMS. लोकसेना यूट्यूब साइट. लोकसेना एक लढाऊ संघटना. सत्य श्री साईबाबा खरेच पावतात. लेखक आणि सादर करते श्री राजीव शांताराम थत्ते. सत्य श्री साईबाबा खरेच पावतात का? मला अजिबात माहिती नाही, पण दोन खऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तुम्हीच ठरवा हे बाबा लोक खरंच भक्तांना पावतात की नाही. पहिली गोष्ट 10 वर्षापूर्वीची. माधवी नावाची अतिशय ऍक्टिव्ह सायन्स ग्रॅज्युएट, मॅथ्स आणि स्टॅट्स मध्ये. नवरा माधव साठे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये बड्या पोस्टवर काम करणारा. माधवी पुण्यात सेटल झालेली. आई वडील जळगावचे. सोन्याचे दागिने विकणारी त्यांची मोठी फॉर्म. जळगावमध्ये नावाजलेली नंबर 1 ची सोने विक्री करणारी फॉर्म म्हणून ती विख्यात होती. 21 वर्षाची असतानाच माधवीचे लग्न माधवशी झाले. माधवीचे लग्नाआधीचे नाव रंजना होते, पण माधवने ते माधवी ठेवले त्याच्या नावाशी जुळणारे म्हणून. 1 वर्षात माधवीला दिवस गेले. पहिली मुलगी झाली. नीटस, गोरीपान, मधुर हसणारी. तिचे नाव सगळ्यांनी मधुरा निश्चित केले. हळूहळू दिवस जात होते. माधव सत्य श्री साईबाबांचा परम भक्त होता. सकाळी उठून श्री साईबाबांची त्याची आरती अर्धा तास चालत असे. माधवी पूजेची पूर्ण तयारी करून ठेवायची. माधव अंघोळ करून सोहळ्यात साईबाबांची पूजा करायचा. नंतर घरात सगळ्यांना प्रसाद वाटला जायचा. माधवचे आई आणि वडील दोघेही त्यांच्याच घरी राहत होते. ते दोघेही सत्य श्री साईबाबांचे परम भक्त होते. किंबहुना माधव हा त्यांच्यामुळेच श्री साईबाबांचा लहानपणापासून परम भक्त बनला होता. मधुरा 3 वर्षाची झाली असताना माधवीला पुन्हा दिवस गेले. माधवीला प्रेग्नन्सी कन्फर्म करण्याचा डॉक्टरांचा रिपोर्ट आला. त्याच्या आदल्याच दिवशी सत्य श्री साईबाबांच्या मूर्तीसमोरच्या मार्बलवर एक छोट्या बाळाचे पाऊल उठले. माधवच्या आई बाबांना आनंद झाला. सत्य श्री साईबाबा आपल्या घरी जन्म घेणार म्हणून सगळ्या आळीत वेळे वाटून ही सुखद बातमी दिली गेली. माधवीलाही आनंद झाला. आपल्या पोटात सत्य श्री साईबाबा आहेत म्हणून बाळाची अधिकच काळजी ते दोघे माधव आणि माधवी घेऊ लागले. सत्य श्री साईबाबांच्या मूर्तीची पूजा अधिक कठोरतेने करताना एक दिवस माधवला त्यांच्या मूर्तीच्या भाळी अंगारा नजरेला पडला. काय विचारता ही बातमी सर्वत्र पसरली आणि श्री सत्य साईबाबांचे दर्शन घ्यायला पुणेकरांची गर्दी झाली. ही बातमी पुण्याच्या दैनिकामध्ये आली आणि माधव आणि माधवीच्या फ्लॅटमध्ये दर्शनार्थ एकच गर्दी उसळली. दिवस जात होते. माधवीचे 9 महिने
पूर्ण झाले होते. आता घरी सत्य श्री साईबाबा जन्म घेणार आहेत ही वार्ता पुण्यात सर्वत्र पसरली. माधवीला हॉस्पिटलला वेटरनरी होम मध्ये ऍडमिट केले. मध्यरात्री बाळाचा ठोका घड्याळात पडला आणि माधवीने बाळाला जन्म दिला. माधवीला मुलगी झाली. डॉक्टरांनी बाळाला तपासले. बाळ गुडघ्यापर्यंत नॉर्मल होते, पण गुडघ्याच्या खाली एक पाय सुमारे 2 इंचांनी लहान होता. माधवी मुलीच्या अंधारलेल्या भविष्याकडे निराशेनं पाहत होती. 7 दिवसांनी बाळ आणि आई घरी आली. माधवीने सत्य श्री साईबाबांची मूर्ती देवालयातून काढून दूर फेकून दिली. तिची श्री सत्य साईबाबांवरची श्रद्धाच पूर्णपणे उडून गेली होती. सत्य श्री साईबाबांचा पूजा घरात उठवलेला पायाचा ठसा, मार्बलवर पडलेले निव्वळ डाग होते हे आता तिच्या लक्षात आले होते. आमच्या कॉलनीत श्री बालसुब्रमण्यम म्हणून एक सद्गृहस्थ राहत होते. त्यांना एक मुलगा. सत्य श्री साईबाबांच्या आश्रमात गेले असताना बाबांनी त्यांना पुत्ररत्न होण्याचा आशीर्वाद दिला, म्हणून त्यानंतर झालेल्या मुलाचे नाव प्रसाद असे त्यांनी ठेवले होते. श्री बालसुब्रमण्यम यांची भार्या सत्य श्री साईबाबांची निस्सीम भक्त. त्यांनी बंगल्याच्या हॉलमध्ये एक सत्य साईबाबांचे मंदिर बांधले. दर पौर्णिमेला सत्य श्री साईबाबांची आरती त्यांच्या घरी 1.5-2 तास चालायची. आसपासच्या साऊथ इंडियन बायका मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या निवासस्थानी जमायच्या. मग आधी श्री सत्य साईबाबांची सागरसंगीत पूजा व्हायची. नंतर आरती 1 तास चालायची आणि नंतर प्रसादाचे जेवण सगळ्यांनाच दिले जायचे. आमच्या कॉलनीत जरी श्री बालसुब्रमण्यम राहत असला तरी त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे रिलेशन एका शेजाऱ्याशी असतात तसेच होते. आम्ही कुटुंबीय मंडळी त्यांच्या सत्य श्री साईबाबांच्या आरतीला कधीच जात नसो. आमची देवावर श्रद्धा असल्याचे श्री सुब्रमण्यम आणि कुटुंबियांना माहीत असले तरी श्री सत्य साईबाबांच्या वाटेला आम्ही कधी गेलेलो नाही हेही ते कुटुंब जाणून होते. त्याचमुळे दर पौर्णिमेला होणाऱ्या पूजेला घरी येण्याचा आग्रह त्यांनी कधी धरलाच नव्हता. एक दिवस त्यांच्याही बाबांच्या मूर्तीतून अंगाला बाहेर येत असल्याची गोष्ट सगळ्या गावाला माहीत पडली आणि त्यांच्या घरी सत्य श्री साईबाबांच्या दर्शनाला लाईन लागली. मलाही श्री बालसुब्रमण्यम यांनी दर्शनाला खास बोलवलं. मी सत्य साईबाबांच्या दर्शनाला गेलो, पण मला मात्र बाबांच्या अंगातून बाहेर पडणारी बुट्टी ही अंगाला वाटली नाही. ती पावसाळ्याच्या दिवसात मूर्तीला ओढ लागल्याने मूर्तीला आलेली बुरशी वाटली. परंतु तसे काहीही न बोलता मी दर्शन घेऊन बाहेर आलो. दिवस, महिने आणि वर्षे जात होती. श्री बालसुब्रमण्यम अतिशय सुटला होता. उघडा बंब बालसुब्रमण्यम खाली लुंगी लावून उघडा आपले जानवे दाखवत बंगल्याच्या गच्चीत उभा राहत असे. त्याची पत्नी दिवसभर आरतीच्या वेशात डोक्याला भस्म लावून आणि तोंडाने सत्य श्री साईबाबांचे काहीतरी स्तोत्र म्हणत दिवस व्यतीत करत असे. एक दिवस श्री
बालसुब्रमण्यम याला 2 हृदयविकाराचे झटके येऊन गेले. बालसुब्रमण्यम हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये 5 दिवस होता. त्याचे सर्व नातेवाईक त्याच्याकडे लक्ष देऊन होते. त्याची पत्नी मात्र सत्यश्री साईबाबांना पाण्यात ठेवून त्यांची दिवस रात्र पूजा करत होती. 10 दिवसांनी बालसुब्रमण्यम घरी आला तेव्हा तिने 10 दिवस चाललेला तिचा उपवास सोडला. तिने सत्यश्री साईबाबांच्या मूर्तीला आलेला 10 दिवसांचा अंगारा ग्रहण करून आपला उपवास सोडला. मला तिने सत्यसाईबाबांच्या मूर्तीला आलेला 10 दिवसांचा अंगारा ग्रहण केला असे जेव्हा कळले तेव्हा आश्चर्य वाटले. तो अंगारा नव्हताच. मला तो मूर्तीला ओढ आल्याने मूर्तीची रंगाची पडझड झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते. पुन्हा काही वर्षे मध्ये गेली. बालसुब्रमण्यमचा प्रसाद नावाचा मुलगा त्याच्या रूम मध्ये सिगरेटी ओढायला लागला आहे याची खबर माझ्या शेजाऱ्यानं मला दिली. पण 16 वर्षाचा मुलगा जरी त्याचे नाव प्रसाद असले तरी सिगरेटी ओढायला लागला याचे मला काही आश्चर्य वाटले नाही. एक दिवस याच मुलाला जेव्हा पोलिसांच्या टीमने गांजा बाळगत आणि ओढत असताना पकडले तेव्हा मात्र मला धक्काच बसला. सत्यश्री साईबाबांच्या प्रसादने हेही प्रकार करावे अशी माझी अपेक्षा नव्हती. अर्थात कॉलनीतल्या अनेकांनी बालसुब्रमण्यमच्या प्रसादला ड्रग्ज घेताना आधी पाहिले होते असे मला सांगितले तेव्हा मला त्यांच्यावर विश्वास ठेवणे भाग पडले. बालसुब्रमण्यमने त्याची वळीची भट्टी ठाण्याला शिफ्ट केली असे कळले तेव्हा मला थोडेसे वाईट वाटले. 2च महिन्यात ती फॅक्टरी कारखान्यातील कामगारांच्या संपामुळे बंद पडली आहे असे माझ्या कानावर आले तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष केले. 6 महिने मध्ये गेले. एक दिवस बालसुब्रमण्यमच्या घरावर बँकेचे अधिकारी लोन निर्णय करण्याची नोटीस लावून गेले तेव्हा सगळ्या कॉलनीला शॉक बसला. 10 कोटी रुपयांचे बँकेचे देणे बालसुब्रमण्यम लागत होता. 1 महिन्याने बँकेने घर ताब्यात घेतले आणि त्याच्या लिलावाची नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. बंगला 3 महिन्यातच लिलावात विकला गेला. त्या बंगल्याच्या आतमध्ये सत्य श्री साईबाबांची मूर्ती भग्नावस्थेत नव्या बंगल्याच्या मालकाला आढळली. बालसुब्रमण्यम, त्याची पत्नी आणि ड्रग्सच्या आहारी गेलेला मुलगा यांना सत्य श्री साईबाबा वाचवू शकले नाहीत काय? मला देवावर किंवा वेगवेगळ्या महाराजांवर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांची नेहमीच काळजी वाटते. 90% लोकांना दारिद्र्य रेषेच्या खाली ठेवणाऱ्या भारतीयांना त्यांचा हा लाडका बाप्पा काहीच देऊ शकत नाही काय? याचे उत्तर आपण सर्वांनीच द्यायलाच हवे, नाही का? सत्य श्री साईबाबा खरेच पावतात का? लेखक आणि सादर करते श्री राजीव शांताराम खत्ते. ही YouTube साईट सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या YouTube साईटवर तुम्हाला आगळे वेगळे, रोचक, वेधक, वाचनीय आणि काहीसे रोमॅन्टिक, जीवनाशी प्रत्यक्ष जोडणारे साहित्य जसे कथा, कादंबऱ्या, कविता, वैचारिक लेख तुमच्या भेटीला येणार आहेत. तुम्ही ही YouTube साईट अवश्य लाईक करा,
आणि सबस्क्राईब करा. तुमच्या जिवलग मित्रांना ही YouTube साईट फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.